नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र लॉ CET एक्झाम ही 2024मध्ये जी होणार आहे त्याचं LLB 3 आणि 5 इयर्ससाठी डेट अनाऊन्स झालेली आहे की एक्झाम कधी होणार आहे. त्याची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे तेही तुम्हाला सांगतो. आणि त्याची जी PDF आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी टाकून देतो किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्हाला ती PDF भेटून जाईल, जेणेकरून तुम्ही डेट्स प्रॉपरली तुम्ही चेक करू शकता. आणि ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, ती तुम्हाला आता मी सांगत आहे. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन ज्या LLB रिलेटेड ज्या असणार आहेत त्या तुमच्यापर्यंत या चॅनल थ्रू पोचत असतात. ओके, चला तर मग आता आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. जसं की आपण CETच्या वेबसाईटला आलो आहोत. CETच्या वेबसाईटला जाताना तुम्हाला इथे फक्त गुगलमध्ये CET टाकायचं आहे. CET टाकल्याच्यानंतर फर्स्ट जी लिंक आहे 2023 आणि 24 त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यावरती तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन आलेली आहे. नोटीस अपडेट टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑल कॉमन एंट्रन्स एक्झाम 2024 आणि 2025. यामध्ये तुम्हाला ही PDF ओपन करायची आहे. यामध्ये PDFमध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणती एक्झाम आपली कधी आहे. तर जसं की M.Ed आहे, B.Ed आहे, यांची एक्झाम 2 मार्च 2024 रोजी आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर LLB 3 इयर्स CET याची जी एक्झाम आहे ट्यूजडे 12 मार्च 2024 आणि वेनसडे 13 मार्च 2024, म्हणजे मार्चमध्ये आता एक्झाम या होणार आहेत. त्यासाठी जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशनचे लिंक किंवा पोर्टल वगैरे चालू होऊन जातील. तर त्याची नवीन अपडेट तुम्हाला देत जाईन मी, पण त्यासाठी हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ही इन्फॉर्मेशन भेटून जाईल. त्यानंतर आपण LLB 5 इयरचं जर आपण बघितलं तर याची डेट दिलेली आहे 3 मे 2024. ओके, तर या डेट्स आहेत. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की सर एक्झाम डिक्लेअर झालेली आहे का? तर ही एक्झाम डिक्लेअर झालेली आहे. तर ती तुम्हाला सांगण्याचा इथे मी प्रयत्न केलेला आहे. ओके, अजून काही तुमचे डाऊट्स असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनला कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. ओके, थँक यू सो मच.